रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रत्येकालाच वाटत आहे का आपला स्वतःचा प्रपंच हा सुखी असावा, समाधानी असावा, आपली पोराबाळा हसून खेळून आणि एकदम आनंदी असावा, ह्या प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि प्रत्येकाला असं वाटत आहे. ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी स्वप्न पाहिलं जातं का आपली पोरा चांगली असावा, त्याच पद्धतीनं आपण पण आपल्या पोरांसाठी स्वप्न हे पाहतच राहतोय. आणि यासाठी आहे ना मित्रांनो, मेहनत करावी लागते. प्रथम म्हणतात ना, प्रपंच हा एक गाडी समान आहे. ज्याप्रमाणे गाडीला दोन चाकं राहतात, दोन्ही चाकं जर समतोल असली, समान असली, तर ती गाडी व्यवस्थित चालते. त्याचप्रमाणे ही प्रपंचरूपी गाडी आहे ना, हिची दोन चाका, नवरा आणि बायको ह्या दोन चाका राहतात. आणि त्या जर विचारात असली, एकमेकांच्या विश्वासात असली, तर त्यांचा प्रपंच चांगलाच चालणार, यात कुठलीही शंका नाही. आणि त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचा आशीर्वादसुद्धा पाठीमागं असावं लागतं. ईश्वराचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि या समाजाचा आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीमागं असावा लागत होती. आपण फक्त प्रयत्न करावा लागतात. नुसती प्रयत्न करत असताना स्वप्न पाहून चालत नाही मित्रांनो. स्वप्न पाहायसाठी कुठलाही पैसा आणि कुठलाही कष्ट नाही राहत. पण ते स्वप्न, ध्येय गाठण्यासाठी ना अतोनात कष्ट करावं लागतात. यासाठी इतिहासामध्ये अनेक उदाहरणं दिल्यात. अनेक उदाहरणासहित का आजपर्यंत ज्यांनी मेहनत केली आणि तेच आजपर्यंत ही यशाची पायरीवर चढून आणि यशाचं शिखर गाठलं आहे. तसाच मित्रांनो, एक म्हण आहे, आजपर्यंत ज्याने जग हसलंय ना, त्यानेच इतिहास रचला आहे. म्हणून कष्ट करीत असताना, मेहनत करीत असताना भरपूर रस्त्यामध्ये अडथळे येतात. आम्हीसुद्धा आजपर्यंत इथपर्यंत गेलो ना यूट्यूब या क्षेत्रामध्ये, तर आम्हालासुद्धा भरपूर कष्ट, भरपूर मेहनत करावी लागली. अनेक काही अडचणींना तोंड द्यावं लागला. आणि हे केवळ सांगतोय ना मित्रांनो, आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणा म्हणून. आणि यश प्राप्त जर करायचा म्हणला ना मित्रांनो, अतिशय मेहनत आणि अतिशय कष्ट आणि जिद्द लागते माणसाजवळ. हा प्रपंच आहे ना मित्रांनो, सोपा नाही. म्हणतात ना, म्हणजे आपल्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी, त्यांच्या ज्या कविता आहेत, अतिशय मार्मिक कविता आहेत. त्यांनी कवितेमध्ये एक उल्लेख केला आहे पहा, एक कडव्यामध्ये. मी थोडक्यात आपल्याला म्हणून दाखवतो त्या कडवा. अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. जेवढा आपली सोपं वाटत आहे ना, तेवढं सोपं शब्द नाही मित्रांनो हे. यात काहीतरी अतिशय महत्त्वाचं मर्म, रहस्य दडलं आहे. तर मित्रांनो, असो, मी आपल्याला मेहनत या गोष्टीविषयी बोलत आहे. आणि तशीच आजपर्यंत या यूट्यूब क्षेत्रामध्ये इथपर्यंत जो आपण आलो आहे, मेहनत घेऊनच आलो आहे. आणि यूट्यूब क्षेत्रात मित्रांनो, प्रत्येक क्षेत्र, कोणताही क्षेत्र असू द्या, तुम्हाला जर नाव करायचं असेल, नाव कमवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, माणसं कमवायची असतील, तर त्यासाठी मेहनत ही महत्त्वाची आहे. ह्या मी बरेच वेळेस आपल्याला सांगितलं आहे. आणि आपला समाजाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही इथपर्यंत आलो आहे ना, तर मी नेहमीच ज्या समाजानं, ज्या आपल्या समाजानं आपल्याला एवढा आजपर्यंत आशीर्वाद दिला आहे, एवढा सपोर्ट केला आहे ना, त्या समाजाचं मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये, अनेक व्हिडिओमध्ये आभार मानत आलो आहे. आणि किती वेळ तरी मानणार, कारण जितकं आपलं सगळ्यांचा आभार मानावं ना, तेवढं थोडंच आहे मित्रांनो. यूट्यूबमध्ये आता सहज आपण व्हिडिओ एखादा बनवतोय आणि काही माणसं ह्या वाईट कमेंट करून निघून जातात. पण
एक मोठा यूट्यूबर सक्सेसफुल यूट्यूबर व्हायसाठी आतोनात किती मेहनत घ्यावी लागते. कधी-कधी एक दिवस जातोय पूर्ण. इथला एक शॉट काढ म्हणजे असा सीन जो आहे ना, इथला शूटिंग, कधी-कधी तिथली शूटिंग म्हणजे अशा अनेक शूटिंग काढून आणि या निसर्गाचं दर्शन, आपली गावरान संस्कृती ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो. आणि आजपर्यंत इथपर्यंत आलो. आपलं आता जवळ-जवळ 40,000 सबस्क्रायबर झालेत. पण ह्या क्षेत्रात काम करत असताना जवळ मला आता 3.5 वर्ष झालेत. आपलं जवळ आपल्या YouTubeमध्ये आपले व्हिडिओ जवळ 1200 व्हिडिओ आहेत. यात आमचं पण काही स्वप्न आहे. हां, तर ते रामदासची आई सांगालच, काय स्वप्न आहे आपल्याला? स्वप्न अशी म्हणजे भरपूरच स्वप्न आहे ती. आपली स्वप्न काही शक्यतो पुरी नाही होती. पण आता सध्या म्हणल्यावर ना, एक छोटंसं घर बांधायचे आम्हाला. तेवढं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे मग बस. तर लवकरच आमचा यावर्षी एक घराचं म्हणजे काम चालू करायचा विचार आहे. पण आता तो कसा होईल हे सांगता येत नाही. आणि मित्रांनो, आता बरेचसे मित्र म्हणतील का तुम्ही YouTubeमधून पैसे कमवतात. पण मित्रांनो, आता YouTubeमध्ये आता मी आजपर्यंत आपल्या मित्रांनी कधीच खोटी माहिती सांगितली नाही. कधीच खोटी नाही सांगितली. सगळं सत्य सांगत आलोय. YouTubeमध्ये आम्हाला पेमेंट भेटतोय याबद्दल कुठलीच शंका नाही मित्रांनो. आणि आपल्यासमोर सगळा खरा सांगितला आहे. फक्त आपल्याला किती पेमेंट भेटतं आम्हाला ह्या नाही सांगितलं. का नाही सांगितलं मित्रांनो? ह्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलंच होता. कारण कोणताही यूट्यूबर सहजासहजी सांगत नाही का मला YouTubeमध्ये किती पैसे भेटतात. का नाही? तर YouTubeचे काही नियम राहतात मित्रांनो आणि YouTubeच्या काही गाईडलाईनच्या विरुद्ध आपण बोलणं चुकीचं काम आहे. कोणीच सांगत नाही आणि जर सांगितला तर कदाचित YouTube आपल्याला स्ट्राईक देईल का काय? ह्या भीतीपोटी आम्ही ती सांगत नाही. आणि ते पण सांगू, पण त्याला वेळ आहे अजून मित्रांनो. फक्त YouTubeमध्ये आम्ही एवढंच आतापर्यंत आम्हाला भेटत आहे, का हा छोटासा प्रपंच आमचा चालतोय. का एवढाही मोठा नाही, का आपण YouTubeच्या जो मोठा बंगला बांधू, असं काही नाही मित्रांनो. आतापर्यंत आपल्याला जे करायचे ना, हे आपल्या मेहनतीच करायचे. YouTubeनं पण आपल्याला दिला, पण फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी आतापर्यंत होत आहे. आणि YouTubeच्या जीवावर अनेक मोठमोठे यूट्यूबर झालं, मोठमोठं बंगलं बांधलं. पण मित्रांनो, त्यांचं सबस्क्रायबर पहा, त्यांचा व्ह्यूज पहा, रोज लाखांना व्ह्यूज येणे, कितीतरी लाख सबस्क्रायबर त्यांनी. असं अनेक यूट्यूबर आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा, का ती त्यांची मेहनत आहे आणि त्यांचं व्ह्यूज पण जास्त येते. आता आपण पाहतो आपलं चॅनल छोटे आहे. अजून तरी आपण शून्यातून थोडासा कसा तरी बाहेर पडलोय. अजून आपण शून्यातच म्हणायचा. जग हे लय मोठं आहे मित्रांनो. आपण इथे एवढं जग नाही. लय मोठं आहे जग मित्रांनो. तर आम्ही या क्षेत्रात ज्यावेळेस सक्सेस होऊ, त्यावेळेस नक्कीच आमचा काहीसा योगदान समाजासाठी सुद्धा राहणार आहे. पण हा योगदान फक्त आता आम्हालाच म्हणजे आमच्याच प्रपंचाला थोडासा होतोय. अजून समाजासाठी सुद्धा आम्ही योगदान देणारच आहेत. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट अशी का काही आपल्या लोकांचं गैरसमज आहेत. ते कसं गैरसमज आहेत? काय गैरसमज आहेत? गैरसमज म्हणजे असं का आपण जे व्हिडिओ पाहतोय आपल्या मोबाईलवर, आमचं म्हणा, दुसऱ्यांचं म्हणा, तर काही लोकांचा असा गैरसमज आहे का आपल्या अकाउंटवरून ते पैसे त्या ज्याचं व्हिडिओ पाहिलेत ना त्याला जातं ती. हां, असा म्हणजे गैरसमज आहे मित्रांनो. का ज्यावेळेस आमचा व्हिडिओ किंवा अनेक यूट्यूबरांचे व्हिडिओ पाहू आपण, समजा मी जर यूट्यूब ओपन केला मोबाईलवर, तर त्या माझ्या अकाउंटवर जे बॅलन्स आहे ना बँकेमध्ये, तो पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये जातो किंवा आपल्या मोबाईलचा बॅलन्स सोडून त्या माणसाच्या अकाउंटवर पैसे जातात काय? असा कुठलाच नाही मित्रांनो. हे पूर्ण गैरसमज आहे. असं काही अनपढ लोकांनी आम्हाला म्हणला, पण मग आता आम्ही पण लोकांचे व्हिडिओ पाहतोय. मग असं असतं आम्ही खायला लोकांचा कोणीच पाहणार नाही. YouTube ह्या फक्त पायासाठी आहे. YouTube आपल्या मनोरंजनासाठी आहे मित्रांनो. आणि YouTubeचं जे पेमेंट होत आहे, काय सगळं आपण लाईक केली सगळ्या गोष्टी, तर ते पेमेंट YouTube हा त्या यूट्यूबरला देतोय. आपल्या खिशातून कुठलाच देत नाही. म्हणून आपण लाईक केली, आपण कोणता व्हिडिओ पाहिला म्हणून आपलं पैसे जातील असा कुठलाच नाही. आपण पाहणे, आपण लाईक करणे फक्त केवळ त्या माणसासाठी तो एक योगदान आहे, आपला सहकार्य आहे. आपण आपलं पैसे नाही जाते मित्रांनो, कधीच जाणार नाही ते. मग तर आता कोणी YouTube पाहणारच नाही. आणि मित्रांनो, आजचं आमचं जे स्वप्न आहे, आजच्या व्हिडिओला आपलं टायटलच असं आहे नाही का, आमचं एक छोटासा स्वप्न. तर प्रत्येकाचंच आहे त्या. तर त्यासाठी आम्ही जी मेहनत करतोय, एक छोटासा आता आमच्या वडिलांच्या काळात बांधेल, ह्या आमचा छोटासा मातीचा घर आहे, दगडा मातीचा घर आहे.
आणि त्यांच्या ऐपतीनुसार आणि प्रेमाला बांधेल त्यांचा हे घर जणू काही आमच्यासाठी एक राजमहालच आहे. आणि तो घर एक त्याचा जीर्णोद्धार म्हणजे एक आम्ही नवीन घर बांधण्याच्या प्लॅनमध्ये आहोत. तो प्लॅन आमचा कधी सक्सेस होईल माहीत नाही. यावर्षी प्लॅन चालू आहे. पण आपल्या आई-वडिलांनी एवढा कष्टानं बांधेल, एवढा मेहनतीनं बांधेल. तर त्या टायमाला आपण छोटा असताना आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व नाही. पण ज्यावेळेस आपल्या अंगावर जबाबदारी येते त्यावेळेस कळत आहे खरंच याला किती महत्त्व असेल आणि याला किती रखड लागली असेल, त्यांनी काढलेला पैसा कुठून असेल. तर मित्रांनो असं आहे. तर छोटंसं घर का होईना पण त्या प्रेमानं त्यांनी बांधलेला आणि त्यांचा एक आपल्यासाठी असणारा राजमहाल असो मित्रांनो. ते आपण स्वप्न आणि आपण आता आपल्यावर जबाबदारी आहे प्रत्येक आपल्या सुज्ञ नागरिकांना आणि प्रापंचिक माणसांना हे लक्षात असलं पाहिजे. तर जोपर्यंत आपण छोटं होतो, बारीक होतो तोपर्यंत आपल्या आई आपलं लाड पुरवलं. आपल्या आई जीव आपण कमावून खाला. पण आपण आता कर्ज झालो. आपण स्वतः कमवा. आपल्या आई सुद्धा स्वप्न राहतं की आपल्या पोरांना स्वतः कमवावं काहीतरी. आपण कुठपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या म्हणजे कमाई खायचा. म्हणून आपण स्वतः मेहनतीनं कमवा. मेहनत करा, कष्ट करा, स्वप्न पहा, स्वप्नांसाठी लढा. स्वप्नासाठी लढावं लागतं मित्रांनो. स्वप्न पाहणं फुकट आहे. पण त्यासाठी मेहनत करावं लागते आणि मेहनतीतून पैसा कमवा. पैसा कमावताना अनेक मार्ग अवलंबले जातात. पण मेहनतीनं कमावलेला पैसा कधीच वाया जात नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही मित्रांनो, सगळीच आपण मेहनत करतात आणि आपण मेहनत करीत राहा. तर असं आहे मित्रांनो, आता यूट्यूब या क्षेत्रात आपण सगळ्यांनी सहकार्य केला. यूट्यूबमधून आम्ही हे स्वप्न पाहण्याचा बेत आहे आमचा प्लॅन का आपण आपलं सगळ्यांनी सहकार्य केला. म्हणजे सहकार्य म्हणजे असा का आम्ही काय म्हणजे पैसे नाही मागते. पण आपण व्हिडिओ पाहत चला, इतरांनाही शेअर करीत चला आणि कृपा करून वाईट कमेंट करू नका. कारण कसं आहे मित्रांनो, एखादा माणूस जर लय मोठा झाला ना, त्याला आपण वाईट म्हणायचं नाही. पण त्याचा विचार करा. विचार थोडासा केला पाहिजे का तो मोठा झाला आहे, पण कसा झाला आहे? त्यानं या मोठा होण्यामागं मेहनत केली आहे किती? म्हणून आपण पण मेहनत करायची आणि व्हिडिओ बनवणं तेवढं सोपं नाही. YouTubeवर कोणीही व्हिडिओ टाकायचा मित्रांनो. पण सहज व्हिडिओ बनवणं आणि एक प्रोफेशनल व्हिडिओ बनवणं लय अवघड आहे मित्रांनो. ह्या आम्ही जाणलं आहे. म्हणून आजपर्यंत एकाही यूट्यूबरला आम्ही एवढं व्हिडिओ पाहतोय, पण कोणत्याच यूट्यूबरला कसलाही व्हिडिओ असू दे त्याने, आम्ही कधीच नाव ठेवतो नाही. कारण आम्ही आमच्यापासून पाहतोय. म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, पाण्यातील मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. म्हणून ज्या क्षेत्रात आपण जेव्हा उतरतो ना, त्यावेळेस आपल्याला त्याचा महत्त्व कळत आहे. आणि यूट्यूब हे क्षेत्र असे मित्रांनो, सुशिक्षित बेरोजगारीवर मात मिळवण्यासाठी यूट्यूब ह्या सुलभ आहे. पण त्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत आहे. आता यूट्यूब भरपूर अवघड झालं आहे, भरपूर स्ट्रिक्ट झालं आहे. कारण आता स्पर्धा भरपूर वाढल्यात. यामागे जे यूट्यूबर मोठं झालं ते झालं आणि आपल्या सगळ्यांचाच अनमोल आशीर्वाद आमच्यासारख्यांच्या पाठीमागे याचा आम्हाला याचा भरपूर अभिमान आहे. आपला महाराष्ट्रीयन माणसाला, आपल्या एक मराठी माणसाला आपण एवढा सपोर्ट करतायत. आणि मित्रांनो, नक्कीच प्रत्येकाचं जे स्वप्न राहत आहे आपल्या पोराबाळांसाठी, आपल्या प्रपंचासाठी, सगळ्यांनी त्यासाठी मेहनत करा. आणि अनेक यूट्यूबर मित्र आता जे यूट्यूबमध्ये मेहनत करतात त्यांनी कंटिन्यू राहा यूट्यूबमध्ये. आपले व्हिडिओ चांगलं बनवा. इतर समाजाकडे लक्ष देऊ नका. कारण आपला जन्म हा समाजसेवेसाठी आहे आणि आपल्या जीवनासाठी आपलं जीवन आणि समाजसेवेसाठी मित्रांनो. आणि एक गोष्ट अशी आहे का कधीच कोणाविषयी वाईट भावना कधीच ठेवू नका. कारण आपल्यावर जर वाईट दिवस आलं तर आपल्याला काय वाटत आहे? आपल्याला जे एखादा आपल्यावर प्रसंग आला तर आपल्याला सुद्धा वाईटच वाटत आहे ना. आपल्याला वाटतं आपल्यावर हा प्रसंग येऊ नये. पण जर आपल्यामुळं जर कोणावर प्रसंग येत असेल ना, तर त्याच्यासारखा पाप नाही मित्रांनो. आपल्यालाही संकट नकोशी वाटत आहे. मग आपण लोकांना संकट द्यायचा, मग हा अधिकार राहिला कुठून? तर मित्रांनो असा कधीच होत नाही. आणि जर आपण एखाद्याला संकटात टाकण्याचा प्रयत्न केला, एखाद्याविषयी वाईट विचार करण्याचा प्रयत्न केला, एखाद्याचा वाईट होईल असा किंवा व्हावा हा जरी विचार आपण केला ना मित्रांनो, तर म्हणतात ना परमेश्वराच्या दरबारात न्याय आहे, पण थोडा उशीर लागतो त्याला. ते भगवान के दरबार में न्याय द्वार में क्या असं काहीतरी हिंदीमध्ये आहे.
देर है लेकिन अंधेर नाही, अंधार नाही असं म्हणतात नाही का मित्रांनो. आपण जसं पेरेल तसंच उगवणार आहेत. म्हणजे असं कधी समजायचं काही माणसं अशी समजतात का आज माझ्याजवळ पैसे आहे, म्हणजे मी लईच मोठा झालो का काय? असं कधीच नाही मित्रांनो. नियती कधी वेळ आणि कधी आपल्याकडे तोंड फिरवेल या सांगता येणार नाही मित्रांनो. तर असं मित्रांनो कोणाविषयी वाईट भावना ठेवू नका. आपापल्या मेहनतीनं कष्ट करा, कमवा, पैसे कमवा, पैसा चांगल्या मार्गाने कमवा आणि प्रत्येकाला सपोर्ट करीत चला. एखादा माणूस जर वर जात असेल कष्ट करून, तर त्याला कधीच मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर मित्रांनो आज आम्ही जे स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करतोय, तर लवकरच आपल्या समोर सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. असो मित्रांनो, तर पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.